संगमनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरातल्या जांता राजा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचं उद्घाटन गगनगिरी उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढीसाठी माहिती उपलब्ध करून दिली जात आहे। विविध नामांकित कंपन्या या कृषी प्रदर्शनात सहभागी झाल्या असून कृषी प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस देखील आली आहे। ही सर्वात कमी उंचीची म्हैस असून ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते। महिलांसाठी खास आकर्षण, भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आणि आकर्षक पैठणी भेट स्वरूपात ठेवण्यात आले असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आणि तालुकाध्यक्ष प्रवीण कानोडे यांनी सांगितलं। या 5 दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवाचं उद्घाटन गगनगिरी उद्योग समूहाचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल पवारांसमवेत भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे होते। भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्रीराज डेरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, साहेबराव वल्वे, विनोद सूर्यवंशी, दीपक भगत, किरण गुंजाळ, दिनेश फटांगरे, राहुल रेळे, अशोकराव कानवडे, बाबासाहेब पावशे, आशिष ताजने आदी मान्यवरही उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी केले, तर स्वागत कृषीवन फार्म कंपनीचे प्रशांत दातीर यांनी केले। नाव आणखी त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही राधा नावाची म्हैस आपल्या गोठ्यातील मोरा जातीच्या म्हैशीला झालेला आहे। तर हिचे वैशिष्ट्य सांगायचं झाले तर हिची उंची 3 फूट, लांबी 6 फुटापर्यंत, तिचे वजन 314 किलो आहे। त्याचबरोबर आता तिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या देशातील सगळ्यात लहान म्हैस म्हणून ती नोंद झालेली आहे। त्यानंतर एक 3 महिन्यानंतर आपली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे। त्याचबरोबर तिला आम्ही खोराकामध्ये तिला मक्याचा भुसा, शेंगदाणा पेंड, आपलं आटा, गहूचा आटा, त्याचा आम्ही तिला खुराक देतो। त्याचबरोबर तिला नॉर्मल म्हशीप्रमाणेच आहे ती। तिच्या आता मेन म्हणजे आम्ही विशेष काळजी म्हणजे आम्ही गोट्यात घेतलेली आहे। सेपरेट गोठा CCTV कॅमेऱ्यामध्ये असते ती। त्याचबरोबर ती तिच्या आईबरोबर डोंगराला चराय पण जाते, नॉर्मल म्हशीप्रमाणेच आहे। त्याचबरोबर विषय सांगायचं झालं तर आम्ही पहिलं प्रदर्शन आम्ही सोलापुरात केलं होतं 1-2 महिन्यापूर्वी। त्यातून आम्ही आता आमचं 8वं प्रदर्शन आहे संगमनेरमध्ये चालू आहे। नेमकं काय वैशिष्ट्य आहे या म्हशीचं? वैशिष्ट्य म्हणजे त्या उंचीमध्ये आता एवढ्या कमी उंचीची म्हैस आपल्याला जर युट्यूबला तुम्ही गुगलला जर सर्च केलं जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून तरी आपल्या ह्या म्हशीचा उल्लेख दिसेल तुम्हाला। त्याचबरोबर एवढ्या उंचीची म्हैस आपल्या देशात नव्हे तर अख्ख्या जगात कुठेच पाहायला भेटत नाही आणि मोर जाते म्हणजे विशेषतः। ही कुठून आणली आपण? आता घरीच आपल्या एकदम 70 ते 80% मधली मोरा जातीची म्हैस होती। तिला आम्ही 100% मोरा जातीची म्हैस सिमेंट भरलं, त्यातून अशी नॅचरल जन्माला आलेली म्हैस। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।